काल गट क पूर्वपरीक्षा बघा पार पडलेली आहे आणि कालपासून मुलांचे बरेच मेसेज येत आहेत. सर मग मेन्ससाठी काय आहे का, लक्षसारखा ग्रुप वगैरे काय, तर त्याला कारण लक्षात घ्या. मी आपल्या चॅनलवर प्रोजेक्ट छाया MPSCवर की सांगितलंय की बऱ्याच जणांचे म्हणजे सकारात्मक मेसेज आहेत, म्हणजे कालचा पेपर झाल्यानंतर. आणि 4 जानेवारीच्या पेपर नंतर थोडेसे लोक नकारात्मक होते आणि ग्रुप सीला जास्त जागा असल्यामुळं बहुसंख्य लोकांना तिथं संधी मिळणारच, म्हणजे लक्षात घ्या. ही गोष्ट सगळ्यांनाच त्याची कल्पना आहे, त्यामुळं गाफील राहता कामा नये. आता गट ब आणि गट क चा मुख्यचा सिलेबस समान आहे याची तुम्हाला कल्पना असणारच. तर मग त्यामध्ये काय, भाषा मराठी आणि इंग्रजी आणि इकडं GHचे 9 विषय, म्हणजे लक्षात घ्या. असं स्वरूप आहे सिलेबस. तर आता मी तुम्हाला एक थोडक्यात त्या मेसेजच्या पार्श्वभूमीवर सांगतो मुलांच्या, की भाषा विषयाचा जो सिलेबस आहे तो लवकरात लवकर संपवून ज्यावेळेला तुम्ही एका तासात ते क्वेश्चन पेपरचा सराव जास्त करणार आणि त्यातनं चुका काढणार आणि त्या चुकांची दुरुस्ती करणार, ही क्रिया भाषा विषयात जास्त वेळा घडायला पाहिजे. ते GS सारखं तिथं चालत नाही. मी चॅनलवर पण बऱ्याचदा त्याबद्दल बघा भाष्य केलेलं आढळतं की भाषा आणि GS मध्ये हा एक मूलभूत फरक आहे. तुम्ही शेवटपर्यंत ते व्हिडिओ बघत बसला 4-4 तासाचे 3-3 तासाचे भाषा विषयाचे, मार्क येत नाहीत. मग तात्काळ तुम्ही करू शकता ना, म्हणजे तुम्ही डायरेक्ट व्होकॅब्युलरी चालू करू शकता. व्होकॅब्युलरी तुम्ही 4ला 7वीला स्कॉलरशिपला किंवा आता 5वी 8वीला स्कॉलरशिपला किंवा तुम्ही ते बघत असता, तर त्यात त्यात थांबायचं कसलं आहे की डायरेक्ट ते पाठांतराला घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर सिलेबस संपवून क्वेश्चन पेपर एका तासात सोडवण्याचा सराव व्हायला पाहिजे आणि त्यातनं चुका शोधून मग काय आपल्याला पुढे करायला पाहिजे ते तपासायला पाहिजे. ते एक झाली गोष्ट. भाषा विषयाबद्दल हे एक तुम्हाला मी सांगतो. आणि GS बद्दल तुम्ही आत्ता एक 2-4 दिवस काय करा सुरुवातीला, की समजा आता तिथं पॉलिटी सारखा विषय आहे तर त्यातला विधिमंडळ हा घटक आहे बघा. म्हणजे घटक आता त्यातले महत्वाचे, सिलेबसचे पॉईंट महत्वाचे. विधिमंडळात काय, विधानसभा आणि विधान परिषद. तर मागच्या 20 सालापासून ज्या मुख्य परीक्षा झाल्या गट क आणि गट ब दोन्ही, तर त्यात विधानसभेवर काय प्रश्न आहेत, ते प्रश्नाचं स्ट्रक्चर काय बदलतंय का, विधान परिषदेवर काय टाईपचे प्रश्न आहेत ते काय प्रश्नाचं स्वरूप बदलतंय का, तसं बघणं. किंवा जिओग्राफीत समजा तुम्हाला घटक आहे बघा की काय, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन, म्हणजे तुम्ही स्थलांतर म्हणतात, म्हणजे इष्टस्थानावर काय परिणाम आणि काय, मग असं आहे बघा ते. तर ते म्हणजे स्थलांतरावरच मागच्या 2-3 क्वेश्चन पेपरमध्ये कसा कसा फरक पडत गेला किंवा काय प्रकारचं प्रश्न ते विचारतायत तसं म्हणा. इकॉनॉमी जर गेला तर सहकार सारखा घटक आहे. समजा सर्व घटकाबद्दल असं करायचं आहे. तुम्ही लगतच्या 20 सालापासूनचे झालेल्या गट क आणि ब च्या ज्या मुख्य परीक्षा आहेत त्या मुख्य परीक्षांचं तुम्ही काय करायला पाहिजे, की काय काय चेंजेस असे झाले प्रश्नात ते तुम्ही ऑल विषयासाठी तपासले पाहिजेत. म्हणजे लक्षात घ्या, तातडीचं तुम्ही काय काम करायला पाहिजे, तर हे काम करायला पाहिजे. एका बाजूला भाषा विषयाचं व्होकॅब्युलरी पाठांतर चालू करायचं आणि दुसऱ्या बाजूला हे क्वेश्चन पेपर 3-4 दिवस तुम्ही अशा प्रकारचे बघायचे की त्याच्यात ट्रेंड काय बदलतोय का, सेमच टॉपिक, म्हणजे लक्षात घ्या त्यात प्रश्नाचं स्वरूप काय बदलतंय का, हे तुम्ही तपासायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, हे तातडीनं काम करा. आणि दुसरी गोष्ट की बाजारातल्या बॅचेस वगैरे काय ते लावत असताना खूप सावध असा, का तर ते तुमचं नियोजन मग कुठल्या कुठं भरकटेल. मग ते तसं काम उपयोगाचं बिलकुल नाही. बऱ्याच लोकांची त्यामुळे अडचण नंतरच्या काळात होते. नियोजन हे तुमचं पाहिजे किंवा अगोदरच नियोजन पाहिजे, कोणता घटक मी कधी संपवणार, त्यातले क्वेश्चन पेपर कधी सोडवणार आणि रिव्हिजन मी कशी करणार आणि प्रश्नांचा सराव मी कशा प्रकारचा करणार, हे स्वतःचं नियोजन पाहिजे आणि त्यावर ठाम तुम्ही असलं पाहिजे. बघा हे हे तातडीचं करायची काम आहेत. त्यामुळे मी हा तुम्हाला छोटासा व्हिडिओ बनवला. आणि दुसरी महत्वाची काय गोष्ट आहे बघा, की आपल्या जे लक्ष्य मेन्स असा ग्रुप तयार होण्याची दाट शक्यता आहे किंवा तो होईलच. त्याचे तुम्हाला एक 3-4 दिवसामध्ये आपला टेलिग्राम चॅनेल प्रोजेक्ट छाया MPSC त्यावरती तुम्हाला त्याबद्दलची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. आणि आपले जे लक्ष ओल्ड मेंबर आहेत म्हणा किंवा नवीन लोक आहेत ते जरूर मला व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवर मेसेज करू शकता की त्यांना तशी आवश्यकता ग्रुपची आहे का नाही किंवा काय. पण शक्यतो तो असेल का तर मेसेजची संख्या जास्त आहे, तर ते 4-5 दिवसात आपल्याला घडेल. आणि लक्षात ठेवा की साधारणतः 125च्या आसपास दिवस गट ब मुख्य परीक्षेला राहिले आहेत
आणि 145 144 दिवस गट क च्या मुख्य परीक्षेला राहिलेत, तर साधारणतः 4 महिन्याचं नियोजन प्रॉपर करून आणि लवकरात लवकर ते स्वतःच्या पद्धतीनं ते सिलेबस संपून काही वेळा जी याच्या मायक्रो नोट स्वतः बनवून नंतर ते रिव्हिजनच्या मार्गाला लागलं पाहिजे. आणि भाषेविषयीबद्दल मी सुरुवातीलाच बोललो. आणि बाजारातल्या फास्ट ट्रॅक बॅचेस वगैरे काय ते तुम्हाला भूलतापा देत राहणार, सिलेबस ते पूर्ण करतात, तो काही विषय नाही. पण असं आढळलंय ते फेल मॉडेल असतं, लक्षात घ्या. ते एकदमच पहिली मेन्स देणारा किंवा काय तो गडबडतो आणि मग दुसऱ्या चौथ्या मेन्सला मग तो कुठतरी सिलेक्शनच्या बाजूला जातो जर भरकटला नाही तर. पण ज्यांचा अभ्यास थोडाफार बऱ्यापैकी आहे, 1-2 वर्ष इकडे आहेत, त्यांनी स्वतःच्या शिरावर ही गोष्ट आपण स्वतः करायला पाहिजे, अशी घेतली पाहिजे, स्वतःचं नियोजन पाहिजे आणि त्या प्रकारे टार्गेटनुसार पुढे गेलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक बघा मत आहे ह्या कंबाईन मेन्सला सामोरं जात असताना. आणि कट ऑफ बद्दल म्हणाल तर अजून की आलेलं नाही, त्यानंतर कळेल. पण तुम्ही गट ब चं सुद्धा टार्गेट डोक्यात ठेवायला पाहिजे. मेनचं ते काय सांगता येत नाही कधीपर्यंत कट ऑफ कसा लागेल. आणि त्याबरोबरच गट क आणि लक्षात घ्या त्याबरोबरच तुमची कंबाईन 2026 सुद्धा सिक्युअर होईल प्रिलिम वगैरे काय ह्या अभ्यासातनं. पण आता प्रत्येकानं कंबाईन गट ब आणि क चा मेनचा सिलेबस करायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या टार्गेट हे डोक्यात घ्यायला पाहिजे. आणि अगदी 26ची प्रिलिम असेल त्याच्या अगोदर एक महिना एक्सक्लुझिव्हली त्या प्रिलिमच्या नादाला लागलं पाहिजे. पण महिना पण नाही, जर मेनचा अभ्यास तुमचा चांगला इकडे झाला तर अगदी 20 दिवस सुद्धा त्याला पुरेसे ठरतात. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे.